नम्राजवाडी संघाचा फलंदाजी पाहिली आहे. मॅन ऑफ द मॅच आपण पाहिली गेली वारदोली संघ आणि त्याच्या दरम्यान नम्राजवाडी संघ. यशवंत भवर ठरतो मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. 14 रन्स ज्यांच्या बॅट मधून आले आणि सामना मात्र विजयी झाला. चला नम्राजवाडी संघाचा खेळाडू आपण यायचंय. ग्रीन सिग्नल लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होईल. आपण दुसऱ्या फेरीची दुसरी लढत या ठिकाणी पाहतोय. नाणेफेक जिंकले. प्रथम फलंदाजी चेरवली संघ. नितीन अंबीर पहिला चेंडू यावेळी बॅट केलाय. चेंडूला यावेळी मात्र अडवला जातोय. सिंगल मिळेल. सिंगल न संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जात आहे. 3 षटकांचा सामना आणि निश्चितच जर आता पाहिलं तर या शेवटच्या क्षणाच्या मॅच निश्चितच चांगल्या पाहायला मिळतील. ज्या पद्धतीची मॅच आपण नम्राजवाडी आणि वारदोली या दोन संघादरम्यान पाहिली आहे त्याच पद्धतीची सामने आणि त्याच पद्धतीचा सामना आपण यावेळी जुमापट्टी आणि चेरवली या दरम्यान पाहूया. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र गॅप शॉट सिलेक्शन स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू सीमा पार दमदार चौकार. डीजे धन्यवाद. निश्चितच फार चांगला फटका आपण पाहिला आणि त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी. चला सामनावीर या ठिकाणी आपण पाहिला तर यशवंत भवर ठरतो मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. यायचं यशवंत भवर. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र झेल बाद होताना पाहायला गेलाय. चांगला झेल रोहन कडाळीच्या माध्यमातून टिपला गेलाय. 14 धावेची बहारदार खेळी केली आहे आणि यावेळी मात्र मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरला जातोय. नम्राजवाडी संघ सलामीला पहिली मॅच आपण पाहिली होती. क्षेत्ररक्षणामध्ये फार चुका पाहिल्या. गोलंदाजीमध्ये चुका पाहिल्या. मात्र फलंदाजी ही त्याची ताकद मात्र दोन्ही सामन्यामध्ये दाखवून दिली आहे आणि नम्राजवाडी संघ मात्र निश्चितच तिसऱ्या फेरीसाठी दाखल झालाय. आपण ज्यावेळी दुसऱ्या फेरीचे सामने पाहिल्या सर्वाधिक धावा जो संघ जमेल त्या संघाला तिसऱ्या फेरीसाठी बाय असेल हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सत्तावीस धावा जमवल्यात आणि 28 धावा या संघाने जमवल्या. जुमापट्टी आणि चेरवली या दोन संघादरम्यान तो संघ बाय मध्ये असेल. तीन चेंडू 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज परेशनं. यावेळी या बॅटची कडा आहे. अगदी चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. चेंडू जातो लेग स्लिप रिजन मध्ये दणदणीत चौकार. निश्चितच आपण पाहिला तर कुठेतरी मला चेरवली संघ चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करतोय. जय गावदेवी चेरवली संघ त्याला फाईट करत असताना जुमापट्टी संघाचा परेशना सुरुवात चांगली केली आहे. मात्र त्यानंतर 2 चौकार आलेत. वैयक्तिक 9 धावा खर्च केल्यात. नितीन अंबीर बाद झाला वैयक्तिक 5 धावेवर. यावेळी मात्र बॅटची कडा निश्चितच चेंडू स्टंपवर आदळला. मात्र बेल्स यावेळी मात्र खाली आपण पाहिल्या नाहीत त्या कारणानं फलंदाज सेफ राहील आणि यावेळी P1चा पहिला षटक यावेळी संपलाय. पहिला षटक संपलाय. दुसरा षटक यावेळी फेकण्यासाठी कुठल्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल हे मात्र पाहणं गरजेचं. 3 षटक आपल्याला फेकायचे. 15 मिनिटाचा अवधी. स्कोर आपण पाहू शकाल 9 धावा. दोन चौकार आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती. 9 धावा.
डॉट चेंडू 8 धावा. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. दुसरं षटक पाहायचंय. सामना लगेच चालू करायचा बघा. आपण टाइम वेस्ट करू नका. नवीन गोलंदाज यावेळी आपण पाहू शकाल. विशाल गोलंदाजी मार्कवर. संदेश हंबीर यावेळी मात्र चांगला चेंडू रिलीज केला जातोय. चांगले हाईट फॅक्टर गोलंदाजाकडून आपण पाहिली आहे आणि त्यानंतर मात्र वापर आपण पाहू शकाल. 3 षटकामध्ये किती धावा. विजय वाघ आपणास विनंती आहे की आपण यायचं व्यासपीठावर. त्यानंतर नंदू झुगरे आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला सडळ असते मदत केली त्या सर्वांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. आणि या चेंडूवर मिळतात 6 धावा. 6 धावेनं संघाचं धावफलक दे पुढं ढकलताना 14 धावा स्कोरवर लागल्या जातात. पहिल्या षटकामध्ये अगदी कमी धावा 8 धावा आल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू डॉट फेकलाय. त्यानंतर मात्र षटकार लगावतोय फलंदाज आपण पाहू शकाल संदेश हंबीर. वैयक्तिक 2 चेंडू फेस केल्यात. 6 धावा जमवल्यात. तिसरा चेंडू मात्र यावेळी खेळत असताना अगदी वेग फार पाहायला मिळाला. मात्र डॉट चेंडूची समाप्ती आहे. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. आज आपण पाहू शकाल नेरळ कर्जत विभागामध्ये जुमापट्टी एक नाव रूपाने आलेला संघ. बऱ्याच वेळा आपण पाहिला तर चॅम्पियन होणारा संघ. कबड्डी खेळामध्ये एकदम चांगल्या पद्धतीचा खेळ आपण सातत्याने पाहतोय. तितका चांगला खेळ क्रिकेटचा खेळ यावेळी पाहतो मैदानावर. पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या व्यतिरिक्त काहीही मिळणार नाही कारण अगदी चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. आणि एका धावेनं संघाचं धावफलक जर पाहिलं तर 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. या षटकातील अद्यापही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आपण फास्ट मध्ये क्रिकेट खेळतोय. फास्ट मध्ये सामना आपल्याला फिनिश करायचा आहे कारण सुरुवातीला आजचा दिवस उशीर आपण पाहिला आहे. त्या कारणाने आपल्याला फास्ट क्रिकेट खेळणं फार गरजेचं असेल. यावेळी चुकी केली जात आहे. क्षेत्ररक्षकाकडून चुकी. यष्टीरक्षक मात्र चकवले गेलेत. चेंडू मात्र पाहिला गेला तर यावेळी लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावेसाठी जातात. लेग बाय स्वरूपात बॅट कट. चार धावा आणि या 4 धावेनं संघाची धावसंख्या 19 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. महागडा ठरला जातो गोलंदाज कारण एक षटकार आला, एक चौकार आला. वैयक्तिक 11 धावेचं योगदान आतापर्यंत दिलाय. आणि यावेळी चांगली लाईन. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू फेकलाय आणि एक निर्धाव चेंडूची समाप्ती आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होत आहे. 2 षटक समाप्तीनंतर 19 धावा 9.50 ची सरासरी राखण्यामध्ये यश आलाय जय गावदेवी चेरवली संघाला. शेवटचं षटक यावेळी मात्र कोण असेल पाहायचंय. टीम मीटिंग आपण घेऊ नका. जुमपट्टी संघ गावदेवी चेरवली संघाला विनंती असेल की आपण जास्त टीम मीटिंग घेऊ नका कारण अद्यापही आपल्याला 2 सामने बॅलन्स आहेत. हे मात्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. शेवटचं निर्णायक षटक असेल. दर्शन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. फक्त एक फलंदाज बाद झालाय. मात्र नवीन फलंदाजांना आपण पाहिलं संदेशनं चांगली कामगिरी केली आहे. संदीप भल्लानं चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो संदीप भल्ला यावेळी मात्र फलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी चांगला चेंडू आहे. चेंडूला मात्र दिशा दिली आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवलाय. तोपर्यंत फक्त सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त मात्र काही मिळणार नाहीये. ज्या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके मारायचे आहेत त्यावेळी मात्र गोलंदाज अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय.
यावेळी पाहायचं पुन्हा एकदा मोठा फटका गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता चांगला प्रयत्न पाहायला मिळाला चेंडू अडवलाय मात्र निश्चितच या ठिकाणी मिळतील 2 धावा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं 22 धावा स्कोरबोर्डला लागल्या गेल्या तिसऱ्या षटकामध्ये हाणामारी आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळी फलंदाज संदीप आणि संदेश या 2 फलंदाजाकडून पाहायला मिळतोय उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक असताना मात्र प्रत्येक चेंडूवर सिंगल डबलला प्राधान्य देत असताना गावदेवी चेरवली संघ मात्र थोडस फील्ड मध्ये थोडेसे चुका पाहायला मिळतात थ्रो फार चुकीचा पाहायला मिळाला शॉर्ट रन पाहायला मिळते बघा अगदी चांगलं अचूक लक्ष पंच दत्ता भस्मा यांचा आपण पाहिलाय संपूर्ण नजर या सामन्याकडे मात्र आपण पाहिली गेली आहे संपूर्ण आजचा दिवस पहिल्यापासून पंचांचं काम या ठिकाणी करणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे मात्र ते तटस्थ पंच म्हणून आज या ठिकाणी भूमिका निभावताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा फ्लॅट फटका आहे क्षेत्ररक्षक चुकी वारंवार पाहायला मिळते क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुम्ही झेल सोडाल त्यावेळी तुम्हाला नेहमीच अशा पद्धतीचं भोगावं लागेल कारण एखादा सेट फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे निश्चितच धोक्याची घंटा या ठिकाणी पाहायला मिळेल 4 चेंडूचा खेळ संपलाय आतापर्यंत 6 धावा या ठिकाणी जमवल्यात उर्वरित 2 चेंडू किती धावा जमवतील हे मात्र पाहणं गरजेचं 25 धावा स्कोरबोर्डला लागल्या गेल्यात यावेळी पुन्हा एकदा लाईन फार चांगली आहे अगदी वेग फार पाहायला मिळाला आणि डॉट चेंडूची समाप्ती आहे फक्त आणि फक्त 25 धावा आतापर्यंत 17 चेंडूचा खेळ समाप्त झालाय उर्वरित शेवटचा चेंडू किती धावा येतील हे मात्र पाहणं गरजेचं असेल निर्णायक चेंडू टार्गेट सेट चेंडू असेल फुल टॉस पद्धतीचा चेंडू दिशा दिली आहे आणि यावेळी लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातो सीमा पार एक दमदार चौकार पाहायला मिळतील प्राप्ती लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अगदी अचूक क्षणचित्रे या ठिकाणी टिपले जातात फेअर डिलिव्हरी निश्चितच चांगल्या पद्धतीचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर टार्गेट सेट झालाय 29 धावा येणारे 18 चेंडू आणि 30 धावेची गरज असेल बघा या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला बाय दिली जाईल कारण पहिल्या सामन्यामध्ये 27 धावा जमवल्यात नमराजवाडी संघाचा संघनायक आणि दामू 11 टारूवाडी संघाच्या संघाकडे विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं बघा जर या सामन्यामध्ये जर टार्गेट 30 पर्यंत गेलं तर ज्या संघाला बाय दिली जाईल आणि दोन्ही संघाचं टार्गेट 29 धावेपर्यंत राहिलं तर विकेट वर आपण निश्चितच या ठिकाणी बाय काढू असं आयोजकाकडून निर्णय या ठिकाणी आलाय चला सामना लगेच चालू करायचा विजयासाठी 18 चेंडू आणि 30 धावेची गरज
चला सलामीची जोडी जुमापट्टी संघ. अठरा चेंडू आणि 30 धाबेची गरज. 10.00 ची सरासरी या ठिकाणी राखायची आहे जुमापट्टी संघाला. आपण चेरवली संघाकडून गोलंदाज सुनील या गोलंदाजाला आपण पाहतोय. सामना लगेच चालू करायचा बघा पंच. फलंदाज आपण बॉलची चाचपणी मैदानाच्या बाहेर काढायची आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. पहिला चेंडू निश्चितच विजयासाठी 30 धाबेचं लक्ष. यावेळी पहिला चेंडू उडवलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. शतरक्षक अगदी चांगल्या पद्धतीचं शतरक्षण. सिंगलला मात्र यावेळी प्राधान्य दिलंय. गावदेवी चेरवली संघाची गोलंदाजी आपण पाहिली आहे तर जुमापट्टी संघानं श्री गणेशा केलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. प्रत्येक षटकामध्ये 10.00 ची सरासरी राखायची आहे. आमचे पंच यावेळी दत्ता भस्म आहेत आणि त्याला साथ देत असताना मनोज भगत. गोलंदाज सुनील पहिल्या चेंडूवर फक्त सिंगल आले. दर्शन आणि जयेश यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू. गोलंदाज आपण पाहू शकाल अगदी चांगल्या पद्धतीचा हाईट या गोलंदाजाची आणि त्याचा वापर यावेळी केला जातोय. फलंदाज दर्शनला मात्र यावेळी थांबवलंय. दर्शन कडाळी आणि त्याला साथ देत असताना जयेश पारदी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस पद्धतीने चेंडू उडवलाय. शतरक्षक त्या ठिकाणी नाही आहे. चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू जाईल सीमा पार. एक दमदार षटकार. तीन चेंडू 7 धाबा आतापर्यंत आपण पाहू शकाल. जुमापट्टी संघ चांगली फलंदाजी करतोय. दर्शन कडाळीच्या बॅट मधून हा षटकार आलाय. त्यानंतर त्याला साथ देत असताना जयेश पारदी वैयक्तिक सिंगल एका धावेनं संघाचा अकाउंट ओपन केलं होतं. त्यानंतर मात्र यावेळी चांगला चेंडू आपण पाहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. जय गावदेवी चेरवली संघ एक पनवेल तालुक्यातील संघ तर आपण एक नेरळ विभागातील हा संघ आहे. चांगला संघ नेहमीचा रोहन कडाळे यांच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. यावेळी पुन्हा एकदा मात्र चांगला झेल टिपला जातोय आणि फलंदाज आपण दर्शन कडाळे बॅक टू द डगआउट. निश्चितच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. रोहन कडाळे. दर्शन कडाळे बाद झालाय. त्याच्या नावाने मी खऱ्या अर्थाने सांगितलं की हा संघ रोहन कडाळीच्या नावाने ओळखला जातोय. मात्र विजयासाठी 30 धावेचं लक्ष समोर असताना पिबनचं पहिले षटक सुनील हाताळतोय. एक षटकार आलाय. वैयक्तिक 7 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. मात्र उर्वरित शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. मोठा फटका येईल का हे मात्र पाहणं गरजेचं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र वेग फार पाहायला मिळाला. डॉट चेंडूची समाप्ती आहे. पहिलं षटक संपलाय. मात्र पहिल्या षटक समाप्तीनंतर एक गडी बाद. फक्त आणि फक्त 7 धाबा. विजयासाठी येणारे अजूनही जर विचार केला 12 चेंडू आणि
23 धाब्याची गरज. धन्यवाद. 12 चेंडू आणि 23 धाब्याची गरज. रोहन कडाळी मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर जयेश पारधी सलामीला आलेला फलंदाज अद्यापही या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दुसरा षटक आदेश जाधव. यावेळी मात्र पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने रिलीज केलाय. डॉट चेंडूची समाप्ती आहे. चांगल्या पद्धतीचा एक्स्ट्रे रक्षक आपण पाहू शकाल. जर्सी नंबर 23 स्लोवर पद्धतीचा चेंडू होता आणि या चेंडूवर कुठल्याही पद्धतीचा मोठा फटका पाहायला मिळत नाही. या चांगली गोलंदाजी आदेश पारधी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. यावेळी मात्र दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या तैनात आहे. अगदी चांगले क्षेत्ररक्षण फलंदाज यावेळी या जयेश पारधी बॅक टू द डगआउट. कमबॅकिंग गोलंदाजी आदेश जाधव या ठिकाणी करतोय. ज्या फलंदाजाची अपेक्षा होती मोठे फटके येतील. सलामीला आलेला जयेश पारधी बाद झाला. दर्शन कडाळी बाद झाला. मात्र त्यानंतर रोहन कडाळी मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देत असताना परेश पारधी अजूनही विचार केला तर 23 धावा जमवायच्यात. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू फेकलेत. कुठल्याही पद्धतीची धाव खर्च केली नाही. या मात्र येणारे 4 चेंडू कशा पद्धतीचे फेकले जातील. अरुण कडाळी मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन फलंदाज आपण परेशला पाहिलंय. परेशला सुद्धा मात्र थांबवून ठेवलं गेलाय. असं निश्चित दिशा देणं गरजेचं होतं. या षटकामध्ये धाव येणं अपेक्षित असताना मात्र गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. उर्वरित अद्यापही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रयत्न थोडस मी म्हणेन क्षेत्ररक्षकाकडून चुकी पाहिली गेली. मात्र बॅकअप फार चांगला पाहायला मिळाला आणि यावेळी मात्र डॉट चेंडूची समाप्त्या. बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट आलेत. कुठल्याही पद्धतीची धाव आली नाही. पहिल्या षटकामध्ये एक षटकार वगळला तर अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहिली आहे आपण. येणारा सुनील कडून पाहिली आहे. मात्र त्याच पद्धतीची लाईन आणि लेन आदेश जाधव या गोलंदाजाकडून. 4 चेंडू फेकलेत. कोणत्या पद्धतीची धाव नाही. या धाव फलकावर मात्र अवघ्या 7 धावा जोडल्या गेल्यात. उर्वरित यावेळी मात्र पुन्हा एकदा फार चांगला प्रयत्न होता. मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि यावेळी मात्र छोटी धाव घेण्यामध्ये यश संपादित होत आहे. कारण स्ट्राईक घेणं फार गरजेचं होता. रोहन कडाळी मात्र स्ट्राईक घेणला आपण पाहू शकाल. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा स्कोरबोर्डला लागल्या गेल्यात. उर्वरित दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. अद्यापही विचार केला तर येणारे 7 चेंडू आणि 22 धाबेची गरज. 7 चेंडू 22 धावा. शेरवली संघानं गोलंदाजीमध्ये फार चांगलं प्रदर्शन दाखवून दिलंय. उर्वरित यावेळी पाहायचं पुन्हा एकदा झेल होईल का आणि एका हाताने झेल पकडण्यामध्ये यश आलाय. फलंदाज रोहन कडाळी सुद्धा यावेळी बाद होईल. 3 फलंदाज बाद झालेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. मात्र येणारे शेवटचे षटक 6 चेंडूचा खेळ शिल्लक. विजयासाठी अजूनही 22 धाबीची गरज. डीजे
6 चेंडू आणि 22 धाब्याची गरज असताना मात्र पहिल्या चेंडूवर मिळतील लेग बाय च्या स्वरूपात एक सिंगलच्या मतीनं संघाची धावसंख्या मात्र 9 धावा. अद्याप या मोठ्या फटक्याची गरज आपण पाहू शकाल. यावेळी मात्र यष्ट्या उद्ध्वस्त गेल्यात. त्रिफळाचीत फलंदाज यावेळी मात्र बाद होईल. सामना जर पाहिला तर गावदेवी चेरवली संघाच्या बाजूने आलाय. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक. मात्र निश्चितच आमचे स्कोरर या ठिकाणी सांगतील की ज्या नम्राजवाडी संघाने 29 धावा जमवल्यात त्यानंतर आपण झोमापट्टी आणि गावदेवी चेरवली जो संघ पाहतो त्याही संघाने 29 धावा जमवल्यात. मात्र नम्राजवाडी संघानं 2 विकेट गमावले होते. मात्र यावेळी आपण पाहिलं तर चेरवली संघाने फक्त 1 विकेट गमावलेला आहे. त्या कारणानं जर या सामन्यामध्ये चेरवली संघ जर विजयी झाला तरच त्या संघाला बाय दिली जाईल. कारण जोपर्यंत सामना संपत नाहीये तोपर्यंत सामन्यामध्ये कोण जिंकेल आणि कोण परास्त होईल हे सांगणं फार कठीण असतं. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तर या शब्दाला फार मोठं अंतर आपण पाहू शकाल. कारण या ठिकाणी मिळवलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावेवर जाऊन पोहोचली आहे. कारण सागर मांडवकर बरेच सामने आपण पाहिलेत. एखादा गोलंदाज 4-4, 5-5 व्हाईट चेंडू फेकतोय, 9 चेंडू फेकतोय आणि त्या कारणाने सामने हे कुठल्याही क्षणी कुठलाही संघ जिंकू शकते हे आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. त्या कारणाने या ठिकाणी पुन्हा एकदा तो प्रयत्न होईल का. मात्र झुमापट्टी संघ शेवटच्या क्षणाला का होईना मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. ज्या गावदेवी चेरवली संघाने फलंदाजी करत असताना चांगली पद्धतीची फलंदाजी केली आहे त्याच पद्धतीची गोलंदाजी यावेळी आपण पाहू शकाल. आता मात्र सामन्याचं रोमांचक शेवटचं काही चेंडू शिल्लक असताना 16 धावीची गरज अद्यापही. यावेळी पुन्हा एकदा अवंत चेंडू आहे. 15 धाबा धावफलकात जोडल्या गेल्यात. अजूनही 15 धाबीची गरज. येणारे 2 चेंडू आणि 15 धाबा. एखादा खराब चेंडू आला त्या चेंडूवर षटकार आला तरच सामना कुठल्याही स्थितीत जाऊ शकेल. मात्र यावेळी तो प्रयत्न होईल का. मात्र यावेळी गॅप शॉट सिलेक्शन मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावीसाठी जातोय. शेवटच्या क्षणाला मात्र निश्चितच मोठे फटके पाहायला मिळाले. मात्र झुमापट्टी संघ मात्र पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 1 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेची गरज. 6 चेंडू 7 होताना आपण पाहिलेत. तर यावेळी आपण नम्राजवाडी संघाचा संघनायक आणि दामू 11 टावरवाडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण फास्ट या. सामना फिनिश झालाय आणि या सामन्यामध्ये विजय मिळवलाय गावदेवी चेरवली संघानं. चांगला खेळ आपण या ठिकाणी पाहिला आणि निश्चितच आजच्या दिवसातील